मनवर, एका सिकलसेल योद्ध्याची समर्पण गाथा. सिकलसेल मुक्त समाजाच्या दिशेने एक प्रेरणादायी प्रवास. काही माणसं केवळ नोकरी करत नाहीत, तर आपल्या जीवनातून समाजाला दिशा देतात. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र वेहेळगाव, ता नांदगाव, जिल्हा नाशिक येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले श्री मनवर, कर्तव्यदक्ष माजी सैनिक आणि खऱ्या अर्थाने समाजाचे शिलेदार. त्यांची कथा ही केवळ सिकलसेल आजाराशी लढण्याची नाही, तर ती निष्ठा, करुणा, प्रेम आणि अतूट धैर्याची आहे. संघर्षातही न ढळलेली साथ. लग्नानंतर श्री मनवर यांना समजले की त्यांच्या पत्नीला सिकलसेल हा गंभीर आनुवांशिक आजार आहे. अनेक जण अशा प्रसंगी मागे हटतात, परंतु श्री मनवर यांनी मात्र जीवनभरासाठी एक ठाम निर्णय घेतला. मी तुला कधीच अर्ध्यावर सोडणार नाही. गर्भधारणेदरम्यान आलेल्या गंभीर वैद्यकीय अडचणी, गर्भपात, मातृत्व गमावण्याचे असह्य दुःख या साऱ्या संकटात त्यांनी पत्नीचा हात घट्ट धरून ठेवला. प्रत्येक वेदनेत ते आधार बनले, प्रत्येक अश्रूमागे आशा दिली. आज त्यांच्या कुटुंबात ते दोघेच असले तरी त्यांचे नाते, त्यांची साथ आणि एकमेकांवरील विश्वास अनेक कुटुंबांसाठी प्रेरणास्थान ठरते. दुःखातून जन्मलेली समाजसेवा. पत्नीच्या आजारपणामुळे श्री मनवर यांना सिकलसेल आजाराची तीव्रता, त्याचे परिणाम आणि समाजातील अज्ञान प्रकर्षाने जाणवले. या वेदनेतूनच त्यांनी एक नवा मार्ग निवडला, समाज जागृतीचा. आज ते केवळ आरोग्यसेवक नाहीत, तर सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करणारे योद्धे आहेत. नागरिकांच्या सिकलसेल सॉल्युबिलिटी चाचण्या स्वतः करून योग्य सल्ला, समुपदेशन आणि वेळेवर उपचारासाठी मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत. त्यांचे कार्य म्हणजे केवळ सेवा नाही, तर भविष्यातील अनेक पिढ्यांचे दुःख टाळण्याचा प्रयत्न आहे. आजार हा नात्यांचा शेवट नसतो. दुःख हे समाज परिवर्तनाचे बीज ठरू शकते आणि एक सामान्य माणूसही असामान्य बदल घडवू शकतो. मनवर यांची गाथा ही सिकलसेल मुक्त समाजाच्या दिशेने टाकलेले एक ठाम प्रेरणादायी पाऊल आहे.